नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अभ्युदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. काल कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी चा असणारा पेपर झाला. त्या असणाऱ्या पेपरमध्ये आयोगाचा एक वेगळा चेहरा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आयोग परंपरागत असणाऱ्या शैलीतून बाहेर पडतानाही दिसला. त्यासोबतच सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह हा होता की 80% विद्यार्थी उपस्थित होते पेपरमध्ये. जवळपास 5 लाखाच्या आसपास विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेमध्ये आले होते आणि यापैकी 1.25 लाख विद्यार्थी आपल्याला मेन्स मध्ये दिसणार आहे. त्या असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटामध्ये आपल्याला यायचं असेल तर ऑब्विसली मेरिट किती असेल हा एक चर्चेचा मुद्दा या ठिकाणी वारंवार असतोच, तर लक्षात घ्यायचा. ग्रुप सी चा उल्लेख केला क्लरिकेशनच्या अंतर्गत तर 40च्या आसपास जर तुमचा स्कोर असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने मेन्सची तयारी करायला लागा. मेन्स मधले असणारे सब्जेक्ट आतापासूनच क्लिअर करायला सुरुवात करा, कारण आपल्याला मेन्स मधलं टार्गेटच या ठिकाणी जास्त ठेवायचंय. इव्हनली आपण 260 270 प्लस कसं जाऊया आणि आपल्या हे असणारा अटेम्प्टच आपल्याला पोस्ट कसा देऊन जाईल याचाही विचार करणं गरजेचं असेल. आणि त्याच असणाऱ्या दृष्टिकोनातून आपण आपली पॉलिटी आणि करंट अफेअर्सची बॅच स्पेसिफिकली टार्गेटेबल असेल मेन्स साठी ती स्टार्ट करतोय आपण 15 मे पासून. या 15 मे पासून आपल्याला जर बघायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी 60 तासांचं असणारं पॉलिटीचं सेशन याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि प्लस 40 तासांचं असणारं करंट अफेअरचा पार्ट तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल, जेणेकरून पॉलिटीचा अँगल किंवा इकॉनॉमिक्सचा अँगल वेगवेगळ्या सब्जेक्टला करंट अफेअर जो अटॅच होतो ना तो सुद्धा तुम्हाला या 40 घड्याळी तासांमध्ये तिथं अप्लाय होणार आहे. कसा अभ्यास करायचा, तो कशा सब्जेक्टला कनेक्ट करायचा हे मुद्दा समजेल. आणि स्पेसिफिकली पॉलिटीचा जो मेन्सचा अँगल आहे, क्वेश्चनची संख्या जरी कमी असेल तर तिथं ते क्वेश्चन्स आपल्याला सगळेच्या सगळे बरोबर आले तर वेल अँड गुड होईल. त्यासाठीच असणारे 60 तास असे टोटल 100 तासाचं असणारे सेशन्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. त्यासाठी आपलं या अभ्युदय अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि या असणाऱ्या बॅचला अवेल करण्याचा प्रयत्न करू शकता. आणि तो कालचा पेपर होता ना त्या पेपर मधला सेट डी मधले असणारे पॉलिटीचे क्वेश्चन्स आपण इथं डिस्कस करूया. हा परत एकदा मूळ मुद्दा बघा. या पॉलिटीच्या क्वेश्चन्स मध्ये परत एकदा आयोग ट्रॅडिशनल वे सारखा दिसत नाही. आयोगानं टॉपिक कंटेंट तोच होता पण त्याला थोडासा वेगळ्या अँगलनं प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं त्या 1 तासांमधल्या ज्या मानसिकतेमध्ये आपण प्रश्न सोडवत होतो त्या असणाऱ्या क्वेश्चनला नक्कीच आपण या ठिकाणी मॉडरेट टू हार्ड लेवलचा असणारा हा पॉलिटीचा रेफरन्स त्याच्यामध्ये आणू शकतो. आता फक्त डिस्कस करूया आपण याचा फायदा परत मेन्सला कसा होईल आणि येणाऱ्या राज्यसेवेच्या प्रीला आपल्याला पॉलिटिकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघता येईल हाही संदर्भ घेता येणार आहे. उल्लेख केला प्रश्न क्रमांक 51 आहे पहा. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचं अध्यक्षपद कोणाकडे होतं असं या ठिकाणी विचारलंय. म्हणजे कुणी हेड केलेलं आहे कमिटी ऑन द फंक्शन्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑफ इंडिया. कारण का माहितीये का, या कार्याविषयीच्या समितीचा उल्लेख आणायची गरज का भासली तर ब्रिटिशांच्या असणाऱ्या अडचणीमुळे. कारण 1947 ला जो आपण त्या ठिकाणी 18 जुलै 1947 म्हणतो यालाच म्हणतो आपण भारत स्वातंत्र्याचा कायदा. आणि या असणाऱ्या भारत स्वातंत्र्याच्या कायद्यामध्ये ब्रिटिशांनी सांगितलं की भारताची असणारी शासन व्यवस्था हे यानंतरच्या असणाऱ्या कालखंडामध्ये कोण बघेल तर घटना समिती बघेल, जोपर्यंत नवीन राज्यघटना तयार होत नाही तोपर्यंत. मग यांनी अडचण करून ठेवली होती. कारण का, याच्या अगोदर त्यांनी ऑगस्ट 1946च्या कालखंडामध्ये हंगामी सरकारची स्थापना केली होती, ज्याचं पहिलं मंत्रिमंडळ सप्टेंबर मध्ये आपल्याला निर्माण होताना पण दिसलं होतं. आणि हे हंगामी सरकार भारताचं असणारं शासनाचं कामच बघणार होतं. याचं काम काय आणि घटना समितीचं काम काय याच्यामध्ये संभ्रमावस्था तयार केली होती. त्यामुळं पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक सेपरेट समिती स्थापन केली आणि त्यांना सांगितलं की याचं काम कन्फर्म करा. आणि त्या समितीचे अध्यक्ष होते गणेश वासुदेव मावळणकर. त्यांनाच म्हणतो आपण कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष. उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 गणेश वासुदेव मावळणकरांचा रेफरन्स असेल. मुळात फंक्शनचा विचार केला तर या फंक्शन्स कमिटीचा एक वेगळाही अँगल असतो, तो म्हणजे ड्राफ्ट मिशन फंक्शन कमिटी.
त्यांच्या अध्यक्षपदावरती आपल्याला दिसता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुद्दा. तो पण एक कार्यासंदर्भातलाच आहे, पण तो डायरेक्टली ड्राफ्ट वरती क्वेश्चन केला तर डॉक्टरांचं नाव ह्याच्यामध्ये येईल, पण इथं प्रत्यक्षात सेपरेटली उल्लेख केलाय म्हणून इथं ऑप्शन असेल ऑप्शन नंबर 4 गणेश वासुदेव पावलनकर यांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी लक्षात घ्यायचा. आता हा प्रश्न खूप डेंजर आहे. प्रश्न काय पहा, संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅश डॅश मध्ये तयार केला. तर दोन्ही प्रश्न एकमेकांना कनेक्टच आहेत बरं का. 51 ही सुद्धा भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीवरतीच आहे, हाही प्रश्न निर्मितीवरतीच आहे. मग उल्लेख जर बघितला तर जेव्हा ऑगस्ट 1946 ला हा हंगामी सरकार स्थापन झाला होता का, या हंगामी सरकारमध्ये टोटल सदस्य होते 15, त्यातले 13 नियुक्त केले होते, 2 जागा रिक्त होत्या. मुस्लिम लीगचा एकही सदस्य याच्यामध्ये सहभागी झाला नव्हता. तो नंतर 26 ऑक्टोबर 1946 ला यामध्ये मुस्लिम लीगच्या असणारे 5 सदस्य सहभागी झाले आणि काँग्रेसच्या 3 सदस्यांनी राजीनामे दिले, त्यामुळे ते 5 सदस्य सहभागी होऊ शकले. कारण टोटल 15 होते, 13 भरले होते, 2 रिक्त होत्या, तिघांना राजीनामा द्यावा लागला, मग 5 आले. यामध्ये सगळ्यात महत्वाच्या व्यक्तीचं नाव आपण उल्लेख करतो लियाकत अली खान यांचं, कारण तेच नंतर पाकिस्तानच्या असणाऱ्या पहिल्या शासन व्यवस्थेच्या प्राईम मिनिस्टर पदावरती दिसतात आणि हेच लियाकत अली खान आपल्या हंगामी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाचे वित्तमंत्री पण होते. हाही संदर्भ चर्चेमध्ये होता. तर ह्या हंगामी सरकारनं काम करायचं कसं, त्यासाठी या हंगामी सरकारमध्ये सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते बी.एन. राव. मग याच बी.एन. राव यांनी एक कच्ची राज्यघटना तयार केली प्रशासन पाहण्याच्या, शासन व्यवस्था पाहण्याच्या दृष्टिकोनातून. आणि ती कच्ची राज्यघटना होती किती कलमांची, तर 243 कलमांची होती. आणि ती त्यांनी कधी मसुदा दिला, तर तो मसुदा दिला ऑक्टोबर 1947. कारण आपण वाचताना घटना समितीनं मसुद्याचं वाचन किती वेळा केलं तो संदर्भ याच्यामध्ये मांडलेला असतो वारंवार. मग तो बघतो आपण फेब्रुवारी 1948 चा, नंतर येतो मुद्दा ऑक्टोबर 1948 चा दुसरा मसुदा, नंतर येतो नोव्हेंबर 1948 चा जो नोव्हेंबर 1949 पर्यंत त्याचं वाचन चालताना दिसतं आपल्याला. कारण यात परत 3 वाचनं झाली होती आणि याच्यामध्येच आपण मसुदा जनतेसमोर राखून ठेवला होता आणि जनतेने सुधारणा सुचवल्या होत्या. त्यावेळेस आपण राज्यघटनेमध्ये काय आणायचं हा संदर्भ आणला होता, प्रस्तावना. त्यावेळेस पण सल्ला कुणी दिला होता, बी.एन. राव यांनी. म्हणून सल्लागार शाखेनं हा असणारा पहिला मसुदा कधी या ठिकाणी तयार करताना दिसतंय, तर ऑक्टोबर 1947 अंतर्गत हा रेफरन्स या ठिकाणी समोर आला होता. हेही लक्षात घेणं आपल्याला अपेक्षित असणार आहे. तोही संदर्भ चर्चेमध्ये होता, तो लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. चला बघा, 2 प्रश्न घटना निर्मितीवरती विचारले गेलेत. पुढचा प्रश्न विचारला गेला तो डीपीएसपी मार्गदर्शक तत्वातला डायरेक्टली. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा. म्हणजे सरळ सरळ यांनी विचारलं की तुम्हाला आर्टिकल पण माहिती पाहिजेत आणि त्या आर्टिकलचा संदर्भ तो फक्त क्रमानं ओळखायचा होता. इथं काय पहा, पर्यावरणाचं संरक्षण व सुधारणांचा संदर्भ पाहिला तर आपल्याला दिसतो या ठिकाणी कलम नंबर 48 चा मुद्दा. आणि पर्यावरणाच्या संरक्षण आणि सुधारणांचा संदर्भ असेल तर या ठिकाणी कोणत्या असणाऱ्या तत्वांचा उल्लेख करतो, तर उदारमतवादी लिबरल पॉलिसींचा रेफरन्स याच्यामध्ये येतो. जनतेचं राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्याचा संदर्भ आला तर कलम नंबर 47 आहे. सार्वजनिक आरोग्याचा उल्लेख करतो, मग तो कोणत्या प्रकारचा तत्व असेल या ठिकाणी, तर समाजवादी तत्वाचा रेफरन्स या ठिकाणी येतो. ओके, त्या सोशलिझमचा पार्ट येतो. अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचं रक्षण, डायरेक्टली आयोगाने याच्यावरती मेन्सला पण प्रश्न विचारून झालेत. दुर्बल घटकांचा स्पष्ट उल्लेख कोणत्या कलमामध्ये आहे असा प्रश्न याच्यामध्ये होता. प्रश्न क्रमांक आर्टिकल क्रमांक 46 चा रेफरन्स याच्यामध्ये येतो आणि याचा उल्लेख केला तर दुर्बल घटकांच्या अनुषंगाने आपण गांधीवादी विचारसरणी अंतर्गत असणाऱ्या तत्वांमध्ये संदर्भ आणतो. तो काही मुद्दा समाजवादीमध्ये सुद्धा दिसतो. आणि सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करणे याचा उल्लेख बघितला तर या ठिकाणी दिसतो आपल्याला, तो म्हणजे कलम नंबर 44 चा अँगल. तो पाहिला तर काय करायचं आपल्याला, फक्त सिक्वेन्स वाईज मांडायचंय. म्हणजे पहिल्यांदा उल्लेख येईल ड चा, 44 कलम आहे, नंतर येईल 46 कलमाचा, नंतर 47 आणि नंतर 48 कलमाचा उल्लेख केला तर ड क अ ब हे याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. हे इथं बरोबर आहे, हे इथं लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 53 चा अँगल. आणि हा
पॉलिटीसाठी सगळ्यात महत्वाची न्यूज काय की पॉलिटीसाठी प्रत्येक वर्षी 10 क्वेश्चन्स दिले जात होते. या वर्षी आयोगानं याच्यामध्ये टोटल 15 क्वेश्चन्स केलेले आहेत, हेही लक्षात घेणं अपेक्षित असेल. त्यानंतर आयोगाचा असणारा ट्रेडमार्क क्वेश्चन, आयोगाला आवडणारा क्वेश्चन तो म्हणजे ऍडव्होकेट जनरलचा प्रश्न क्रमांक 54 पहा. महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारला. मग महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात का? तर यासाठी परत एकदा तोच मुद्दा येतो अटर्नी जनरल आणि ऍडव्होकेट जनरलचा. अटर्नी जनरलचा रेफरन्स जर आपण बघितला तर तिथं येतो उल्लेख केंद्रामध्ये कलम 76, ऍडव्होकेट जनरलचा उल्लेख केला तर इथं येतो कलम 165. आणि हे दोनच पद असे आहेत त्या पदांची जबाबदारी त्या त्या घटनात्मक पदाकडे दिली जाते. ते केंद्राच्या बाबतीमध्ये आहे राष्ट्रपतींकडे आणि राज्यांच्या बाबतीमध्ये आहे राज्यपालांकडे. मग उल्लेख जर केला तर विधान 1च या ठिकाणी चुकीचं दिसतोय डायरेक्टली. आणि विधान 2 राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्य सरकारला सल्ला देतील का? यस, ते राज्याचे वकीलच म्हणून त्या ठिकाणी काम पाहत असतात. राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्य ते पार पाडतात का? यस, राज्यपालांचाच असणारा पदांची सेवा, शर्ती, अटी निर्धारित करण्याचा अधिकार राज्यपालांकडे असतो. आणि ऑप्शन नंबर 4 संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्य ते पार पाडतात का? हा डाऊटफुल आहे, पार्शली बरोबर आहे. याच्यावरती सेवा शर्ती ठरवण्याचा अधिकार राज्यपालांना आहे, तो घटनेच्या अनुषंगाने त्यांना प्राप्त होतोय म्हणून बरोबर आहे. पण कोणत्याही पद्धतीचा असणारा कायद्याचा उल्लेख त्या ठिकाणी डाऊटफुल आहे. पण हा पार्शली उल्लेख केला तर वरती तर विधान 1 तर डायरेक्टली चुकीचं दिसतंयच, म्हणून उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 चा उल्लेख महाधिवक्त्याबद्दलचं असत्य विधान आहे ऑप्शन नंबर 1 चा रेफरन्स. त्यानंतर आयोगाचा दुसरा ट्रेडमार्क, एक तर राज्यपालावरती प्रश्न विचारा किंवा महाधिवक्त्यावरती, नाहीतर दुसरा मुद्दा विचारा न्यायव्यवस्थेवरती. आणि इथे विचारला डायरेक्टली हायकोर्टावरती. काय? भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारताना दिसतात. योग्य नसलेले विधान शोधायचं. मग विधान 1 पहा. उच्च न्यायालयाने जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात की नाही? ऑब्विसली स्वीकारू शकतात. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात का? हो. याचा उल्लेख आपण कलम 217 मध्ये असेल आणि 222 मध्ये. दोन्ही अँगलने या ठिकाणी राष्ट्रपतींचा रोल महत्वाचा बघतोच. आणि त्याच्यामध्ये परत एकदा जजेस जे खटले झाले ना त्या 4 खटल्यांचा रेफरन्सही आपण वारंवार वाचतो. 1982 चा असणारा पहिला असेल, 1993 चा असणारा दुसरा असेल, 1998 चा असणारा तिसरा असेल, 2015 चा असणारा चौथा असेल. याच्यामध्ये 1998 चा असणारा कोलॅजियम सिस्टीमचा मुद्दा आता परत चर्चेमध्ये आला. 2015 चा असणारा एनजॅकची तरतूद या ठिकाणी कॅन्सल करण्यात आली होती. मुळात 14चा होता, खटला 15चा आहे, त्यामुळे तो 15चाच खटला इथं बघतो आपण. पण राष्ट्रपतींचा रोल आणि चीफ जस्टिस यांचा रोल म्हणजे सरन्यायाधीशांचा रोल खूप महत्वाचा आहे यांची नियुक्ती करताना, म्हणून हे पण बरोबर आहे. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात का? काही संबंध नाही. ते फक्त सल्ला देण्याच्या अनुषंगाने त्यांचा विचार होऊ शकतो. यांना नियुक्तीच्या अधिकारांचा उल्लेख केला तर कलम 233 चा अँगल येतो. कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार राज्यपालांना असतो. म्हणून विधान 3 चुकीचे आणि चुकीचंच ओळखायला सांगितलंय, बरोबर नसलेलं उत्तर असेल याचं ऑप्शन नंबर 3. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचं वय 62 आहे का? तर यस, हे पण बरोबर आहे. पुढे पहा. आणि वारंवार या दिवसाबद्दल आपण लेक्चर मध्ये पण सांगत असतो की 24 एप्रिल हा दिवस क्रिकेट मधल्या असणाऱ्या फॅनसाठी क्रिकेटच्या देवताचं असणारं जन्मदिवसाचा उल्लेख तिथं करतो. पण आपण एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2च मुद्दे महत्वाचे असतील याच्यामध्ये. एक तर पहिला मुद्दा म्हणजेच काय, तिथं केशवानंद भारती यांच्या असणाऱ्या खटल्याच्या निकालाचा दिवस, आणि दुसरा उल्लेख करतो तो म्हणजे राष्ट्रीय पंचायत राज दिवसाचा उल्लेख. तर भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 राष्ट्रीय पंचायत राज दिवसाचा उल्लेख याच्यामध्ये आहे, तो इथं लक्षात ठेवायचा. तर पुढं जो क्वेश्चन विचारलाय तो खूपच वेगळ्या पद्धतीने विचारलाय. वारंवार प्रश्न असतो की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरती, त्यालाच म्हणतो आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नंबर 2. आणि प्रश्न काय विचारलाय बघा, या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल कधी प्रसिद्ध करण्यात आला होता? प्रसिद्ध कधी केला? हा प्रश्न या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न इथं होतोय.
तर जून 1918 मध्ये, ऑगस्ट 1918 मध्ये, ऑक्टोबर 1918 मध्ये का जुलै 1918 मध्ये? मग 8 जुलै 1918 चा दिवस या ठिकाणी दिसतोय. उत्तर तर असेल ऑप्शन नंबर 3. पण यातून आयोग चेंज होतोय हे सुद्धा रिफ्लेक्ट होतोय. आयोग ट्रॅडिशनल वे वरती तेच क्वेश्चन्स विचारण्याचं टाळतोय आता, आणि तो थोडासा वेगळ्या अँगलनं, म्हणजे परत तोच मुद्दा, इव्हेंट बघितला तर त्याची पार्श्वभूमी प्लस त्याच्याशी संबंधित आजचा मुद्दा, याला इंटरकनेक्ट करणं खूप गरजेचं असणार आहे. हे लक्षात घेऊनच आपलं प्रिपरेशन असावं. हा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला डिस्कशन मध्ये आणायचा आहे. त्यानंतर प्रश्न 58 पहा. कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे किंवा आहे असा प्रश्न विचारलाय. कलम दिलेत, म्हणजे या ठिकाणी मूलभूत हक्कांचा रेफरन्स डायरेक्टली देण्याचा प्रयत्न याच्यामध्ये होतोय. त्यामध्ये काय काय रेफरन्सेस आहेत ते आपण याच्यामध्ये बघूया. पहा, भेदभाव करण्यास मनाई, कलम नंबर 15. यस, ऑब्विसली बरोबर आहे. हा संदर्भ येतोय कोणत्या हक्काबद्दल? त्या ठिकाणी समानतेच्या हक्कांचा संदर्भ याच्यामध्ये हायलाइट होतोय, ते बरोबर आहे. पुढे संमेलनाचा हक्क, कलम 19. स्वातंत्र्याचा हक्काचा संदर्भ आहे. यस, हे पण मुद्दा बरोबर आहे त्या ठिकाणी. ओके, म्हणजे विनाशस्त्र एकत्र जमून तिथं संघ संघटना स्थापन करू शकतात, त्यामध्ये संमेलनाचा हक्क त्याच्यामध्ये दिला जातोय, त्यामुळे हा संदर्भ याच्यामध्ये बरोबर असेल. पुढे जीवित संरक्षणाचा अधिकार कलम 20 मध्ये आहे का? तर नाही, तो आहे कलम 21 मध्ये. आणि या संदर्भामध्ये कलम 20 चा उल्लेख केला तर विशिष्ट परिस्थितीमध्ये व्यक्तीला देण्यात येणार संरक्षण त्या ठिकाणी हायलाइट केलं. त्याच्यामध्ये म्हणतो आपण पूर्वानुवर्ती कायद्याच्या आधारे त्या ठिकाणी शिक्षा देता येणार नाही, त्यालाच म्हणतो आपण नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉचा रेफरन्स येतो. एकाच गुन्ह्याबद्दल वारंवार शिक्षा देता येणार नाही, नो डबल जेफर्डीचा उल्लेख याच्यामध्ये येतो. सोबतच काय या ठिकाणी येतो की तिथं स्वतःला स्वतःच्या विरोधामध्ये सक्तीनं साक्षीदार बनवता येणार नाही, नो सेल्फ इन्क्रिमिनेशनचा मुद्दा याच्यामध्ये येतोय. तो मुद्दा 20 मध्ये आहे, 21 मध्ये नाही. 21 मध्ये काय, जीवित संरक्षणाचा अधिकार 21 मध्ये, 20 चा उल्लेख तो असेल, म्हणून अयोग्य जोडी असेल ऑप्शन नंबर 3. क विधान. घटनात्मक उपायाचा अधिकार कलम 32 बरोबर आहे, मग उत्तर असेल फक्त क विधान या ठिकाणी अयोग्य जोडी आहे, हे इथं लक्षात घ्यायचं. त्यानंतर आयोगाचा मागच्या काही वर्षातला ट्रेंडच आहे की आयोग विषय सूची देतो आणि त्यामध्ये कोणत्या सूचीचा उल्लेख याच्यामध्ये असेल ते आपल्याला सर्च करायला सांगत असतो. मग आता संदर्भ आणलाय तो म्हणजे समवर्ती सूचीचा रेफरन्स. काय पहा, समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही असा प्रश्न विचारलाय. पहिला येतो मुद्दा कॉन्ट्रॅक्ट, करारनामे आहे की कॉन्करंट लिस्ट मध्ये? जंगले आहेच ना याच्यावर उल्लेख समवर्ती सूचीमध्ये, म्हणून तर केंद्र आणि राज्य दोघंही या ठिकाणी जबाबदारी घेतात. दिवाळखोरी आणि नादारी हे सुद्धा समवर्ती सूची अंतर्गत आहे, म्हणून तर कायदे केंद्राचे राज्याचे दोन्ही अँगलनं त्या ठिकाणी आपल्याला चालताना दिसतात. फक्त जकात हा येत नाही, या ठिकाणी राज्याचा अधिकाराचा उल्लेख जास्त येतो, टोलचा, त्यामुळे कशाचा समावेश नाही तर फक्त क चा याच्यामध्ये समावेश नाही. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असेल, ते इथं लक्षात घ्यायचं. त्यानंतर आयोगाला आवडणारे काही आयोग आहेत. आयोग त्या ठिकाणी कधीच सोडत नाही. 2 आयोगाचा उल्लेख वारंवार येतो, तो म्हणजे RS सरकारी आयोगाचा रेफरन्स त्या ठिकाणी येतो, 1983 चा आयोग, त्यानं रिपोर्ट दिला 87 ला, जे स्वीकारला आपण 88 पासून, जवळपास ते कधीपर्यंत स्वीकारत होतो आपण? 2011 पर्यंत स्वीकारत होतो. दुसरा जो आयोग आहे 2007 चा असणारा मदन मोहन पंच आयोगाचा रेफरन्स या ठिकाणी, जो 2009 मध्ये आयोगाचा मुद्दा स्वीकारण्यात आला होता, वारंवार चर्चेमध्ये असतो, कारण हा मुद्दा आहे केंद्र राज्य संबंधाच्या बाबतीमध्ये. कारण वेगवेगळे राज्य पण विरोध करत होते, ज्यांनी राज्यांचे अधिकार वाढवण्यासाठी पण शिफारशी करताना दिसत होत्या, त्यांचा उल्लेख जर या ठिकाणी केला तर सगळ्यात पहिल्यांदा येतो 1969 चा, रिपोर्ट दिला 71 ला, तो म्हणजे राजमन्नार समितीचा उल्लेख येतो तमिळनाडूचा. दुसरा उल्लेख केला तर 1973 चा असणारा या ठिकाणचा उल्लेख येतो, या ठिकाणी तो म्हणजे कुठला? आनंदपूर साहिब समिती, पंजाबचा उल्लेख या ठिकाणी येतो. तिसरा उल्लेख येतो 1977 चा पश्चिम बंगाल स्वायत्तता समिती, पश्चिम बंगालची. त्यानंतर हे राज्यांनी विरोध करण्याऐवजी केंद्राने समिती नियुक्त केली आणि त्याचे सदस्य कोण होते तर त्रिसदस्यीय आयोग होता. एक होते या ठिकाणचे श्री बी शिवरामन, डॉक्टर SR सेन, हे रामा सुब्रमण्यम याच्यामध्ये नव्हते. उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. बघा बरं का, पॉलिटिच्या क्वेश्चन्स मध्ये बरेच क्वेश्चन आपल्याला नाहीत याच असणाऱ्या मुद्द्यावरती फोकस करताना दिसत आहेत, तोही रेफरन्स इथं लक्षात घ्यायचा आपल्याला. 60 चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चं.
त्यानंतर पहा, निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली? 2022चा अँगल त्याच्यामध्ये होताच, कारण निवडणुकांचा मुद्दा या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीने चेंज झाला. त्यांचा खर्चाचा संदर्भ या ठिकाणी बदलताना दिसतोय. लोकसभेच्या अनुषंगाने खासदारकीसाठी निवडणुकीसाठी उभं राहायचं असेल 70 लाखाचं लिमिट त्या ठिकाणी 95 लाखापर्यंत गेलं. आमदारकीसाठी उभं राहायचं असेल तर 40 लाखाचं लिमिट 55 लाखांपर्यंत गेलं. हे सगळे मुद्दे होते, तर कोणत्या कलमामध्ये येतात? 324 मध्ये भाग कोणता आहे? भाग 15वा याच्यामध्ये उल्लेख आहे. डायरेक्टली याचं उत्तर आपल्याला येतं. वेगळा कोणता संदर्भ आणायचा नव्हता. ऑप्शन नंबर 2 या इलेक्शन कमिशनच्या रेफरन्सच्या अंतर्गत प्रश्न विचारला गेला होता. त्याचं उत्तर आपल्याला त्या पद्धतीने देणं अपेक्षित असणार आहे. आता महत्वाचा आणि डेंजर मुद्दा, जो प्रश्न नवीन सिलेबसच्या अनुषंगाने थिंकर्सच्या अँगल मध्ये जातो, तो प्रश्न कंबाईनला विचारताना दिसतात का? ऑब्विसली त्या देशातल्या असणाऱ्या घटनेमध्ये त्या व्यक्तींचं असणाऱ्या विचारांचा योगदान आहे ते तिथं मांडणं अपेक्षित होतं, म्हणून तो मुद्दा आला. इथं अचूक जोड्या लावा हा मुद्दा होता. जर आपल्याला एकच हे माहिती असते किंवा रुसो माहिती असते, ज्यांनी फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं, पण रुसोंच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची एक बाब म्हणजेच काय, ते फ्रेंच राज्यक्रांतीला प्रोत्साहित करत होते, पण जेव्हा एक्झॅक्टली फ्रेंच राज्यक्रांती झाली त्यावेळेस ते हयात नव्हते, जिवंत नव्हते. त्यामुळे तोही संदर्भ गाजला होता. आणि थॉमस हॉब्सचा उल्लेख केला तर ते ब्रिटिश तत्वज्ञ या स्वरूपामध्ये दिसत आहेत. तर थॉमस हॉब्स जरी एकच माहिती असता तर तुम्ही उत्तर पण देऊ शकले असते. याचं उत्तर आहे ब्रिटिश तत्वज्ञाचा उल्लेख क. सोबतच फेडरिक हायक यांचा उल्लेख केला तर ते आहेत अँग्लो ऑस्ट्रियन तत्वज्ञ. आणि रॉबर्ट नॉझिकचा विचार केला तर ते आहेत अमेरिकन तत्वज्ञ. या अनुषंगाने प्रश्न क्रमांक 62चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. त्यानंतर प्रश्न आयोगाचा आवडता प्रश्न आहे तो म्हणजे विधान परिषदा. का? आपण बघतो की मागच्या काही कालखंडामध्ये आंध्र प्रदेश स्वतःच्या 58 जागाची विधान परिषद बरखास्त करण्यासाठी विधानसभेमध्ये बहुमत सुद्धा पारित केलेलं आहे त्यांनी. विधान परिषदांचा उल्लेख करत असताना आपण कोणत्या कलमाचा रेफरन्स या ठिकाणी बघतो? कलम नंबर 169चा अँगल याच्यामध्ये येतो. इथं 2 निकष आहेत विधान परिषद स्थापन करणं आणि बरखास्त करण्यासाठी. पहिला निकष, संबंधित राज्याच्या विधानसभेने ते विधेयक विशेष बहुमताने पारित करावं आणि त्याच्यावरती संसदेनं काय करावं, ते विधेयक साध्या बहुमताने पारित करावं. हा संदर्भ याच्यामध्ये येतो. मग या अनुषंगाने पाहिलं तर आपल्या असणाऱ्या भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी विधान परिषदेचा उल्लेख करतो आपण? जम्मू काश्मीर 36 जागांचा होता, तो कॅन्सल झालेला आहे कलम 370 काढून टाकल्यामुळं आणि याचा राज्याचा दर्जा काढून टाकल्यामुळं. इथं आपण रंजना देसाई यांच्या नियंत्रणामध्ये असणाऱ्या डिलिमिटेशन कमिशनचा सुद्धा आढावा घेतला असेल. त्यानंतर मुद्दा येतो आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा. आंध्र प्रदेशमध्ये 58, पहिल्यांदा 50 जागा होत्या, नंतर त्यांनी 8 जागा वाढवल्या होत्या. तेलंगणात 40 जागांचा रेफरन्स या ठिकाणी असेल. नंतर बिहार आणि कर्नाटक सोबत घ्यायचं कारण दोघांमध्ये जागा आहेत 75. नंतर आपला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचा उल्लेख केला तर महाराष्ट्रामध्ये 78. नंतर उल्लेख येतो यूपीचा 100 जागांचा संदर्भ, म्हणजे इथं बिहार आहे, कर्नाटक पण आहे, कोणात नाही, केरळमध्ये नाही, राजस्थान मध्ये पण नाही. उत्तर असेल ऑप्शन नंबर 2, फक्त क आणि ड या ठिकाणी विधान परिषद नाहीत. हे रेफरन्स लक्षात घ्यायचं. त्यानंतर वारंवार विचारली जाणारी वन लाईन सेंटेन्स मधल्या घटनादुरुस्ती आता फक्त जोड्या लावामध्ये टाकल्या. काय? अचूक जोड्या लावा. तुम्हाला यामधला एक जरी माहिती असला असता तरी उत्तर दिलं असतं परत. 61वी घटनादुरुस्ती वारंवार चर्चेमध्ये असतो. मतदाराचं वय 21 वरून 18 करण्यात आलं. संपला विषय. याचा मुद्दा एकच आहे ऑप्शन नंबर 2. बाकीचा उल्लेख केला तर 44व्या घटनादुरुस्तीचा रेफरन्स आहे. त्यांनी 42व्या घटनादुरुस्त्यातल्या मुद्दे दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे हा चर्चेमध्ये असतोच. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयीचा वाद सर्वोच्च आणि उच्च न्यायालयामध्ये नेणे. 41व्या घटनादुरुस्तीचा संदर्भ याच्यामध्ये आणला तर राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांचं सेवानिवृत्तीचं वय 60 वरनं 62 केलं. आणि 73वी घटनादुरुस्ती आपल्या सगळ्यांना माहितच आहे. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचा रेफरन्स या ठिकाणी असेल. उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. घटनादुरुस्त्या आपल्याला आयोग वारंवार विचारताना दिसतो, त्याचा अँगल इथं आहे, तो लक्षात घ्यायचा. त्यानंतर सरपंचांचा अधिकार आणि कर्तव्य याबाबत खालील विधाने विचारात घ्या. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असते ग्रामसेवकाकडं, त्याला फक्त मदत करतात सरपंच.
त्यामुळे याचा उल्लेख जर बघितला विधान अ चुकीचं आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचं संरक्षण करणे, येस ऑब्विसली ही यंत्रणा ग्राम निधीमध्ये ऍड होते, त्या अंतर्गत सरपंचांची जबाबदारी असणारच आहे. विधान 3 ग्रामपंचायतील क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे, हा मुद्दा येतो या ठिकाणी, तो म्हणजेच काय, ग्रामविकास परिषदेचा संदर्भ जेव्हा जेव्हा येतो आणि शाळांमध्ये हे परिषद स्थापन करण्यात येते, तिथं त्या असणाऱ्या शाळांचा मुख्याध्यापक आणि सरपंच यांचा रोल तितकाच हायलाइट होत असतो, म्हणून त्या शाळांवरती देखरेख सुद्धा सरपंच ठेवतातच. त्यामुळे हे पण विधान बरोबर आहे. मागच्या कंबाईनला आयोगानं 2 ते 3 क्वेश्चन्स या असणाऱ्या पंचायत राजवरती विचारण्याचा प्रयत्न केला होता. त्याची भूमिका आता थोडीशी या परीक्षेमध्ये कमी होताना दिसते. एकच प्रश्न विचारलाय पंचायत राजवरती, पण तो सुद्धा विचारत असताना सरपंच पदाशी या ठिकाणी मुद्दे विचारलेत. त्यामुळे चुकीचं विधान जर बघितलं आपण त्या ठिकाणी अयोग्य विधान निवडायला सांगितलंय. फक्त अ या ठिकाणी अयोग्य असेल ते इथं लक्षात ठेवायचंय. मग या पॉलिटीच्या रेफरन्स अंतर्गत लक्षात घ्यायचं 10 प्रश्न विचारले जात होते. या असणाऱ्या वर्षी 15 क्वेश्चन्स विचारलेत. त्यामुळं या असणाऱ्या पॉलिटीचा रेफरन्स खूप नॉमिनल सुद्धा असला तरी सुद्धा काही मुद्दे ट्विस्ट करताना दिसत आहेत. डायरेक्टली क्वेश्चन्स कायद्यावरती न विचारता तो कधी मंजूर करण्यात आला अशावरती क्वेश्चन्स विचारताना दिसत आहेत. त्यांच्या रोलवरती क्वेश्चन विचारताना दिसत आहेत. घटना निर्मितीच्या मुद्द्यावरती क्वेश्चन विचारताना दिसत आहेत. या सगळ्यांवरती फोकस करणं आवश्यक असेल. येणाऱ्या राज्यसेवेसाठी त्याच पद्धतीचा आपला अभ्यास सुद्धा असावा. इव्हनली राज्यसेवेसाठी कन्सेप्ट वाईज क्लॅरिटीवरती खूप जास्त महत्व देणं गरजेचं असेल. परत एकदा ते सांगतो, त्यांचा स्कोर 40च्या प्लस मायनस असेल, त्यांनी ग्रुप सी च्या मेन्सची तयारी करायला काहीच हरकत नाही, एकदम सेफ स्कोर असेल. आणि ज्यांचा स्कोर हा 50च्या आसपास असेल त्यांनी पीएसआय ची तयारी करायला काहीच हरकत नाही. ज्यांचा स्कोर 55च्या प्लस मायनस असेल त्यांनी एसटीआय, एएसओ आणि थोडासा अजून 2 मार्क एक्स्ट्रा सब रजिस्ट्रारच्या असणाऱ्या पदांच्या मेन्सची तयारी करायला काही हरकत नाही. आणि यासाठीच आपण पॉलिटी आणि करंट अफेअर या दोन्ही सब्जेक्ट साठीचे असणारे 100 आवर्स असणारं फक्त मेन्स डेडिकेटेड बॅच या ठिकाणी स्टार्ट करतोय 15 मे पासून. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860860342. या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि तुमच्या असणाऱ्या क्वेश्चन्सची उत्तरे या ठिकाणी देईनच. आणि येणाऱ्या मेन्स साठी आपण एकदम पूर्णपणे प्रॉपर वेनं या असणाऱ्या सब्जेक्टला प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एनरोल करा आणि त्यासाठी आपण दी अभ्युदय अकॅडमीचं असणारं ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वरती जाऊन डाउनलोड करा आणि त्या माध्यमातून आपण कनेक्ट होऊया. ऑनलाईन स्वरूपातली असणारी आपली बॅच असेल. तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असा, तुम्हाला या पद्धतीचं असणारं फायदा या परीक्षेसाठी तुम्हाला नक्कीच या असणाऱ्या कोर्सच्या माध्यमातून मिळवून देईल. ठीक आहे. सेशन कसं वाटलं लाईक करू शकता, कमेंट करू शकता, शेअर करा जास्तीत जास्त. आणि सेशन आवडलं असेल तर आपल्याला या चॅनलवरती नवीन स्वरूपात आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे. चला मग थांबूया इथं, आपण भेटूया अशाच असणाऱ्या नेक्स्ट सेशन मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.